नमस्कार, खादर जोडीच्या नवीन भागात तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपण आलो आहोत 1996 पासून नारायणगावकरांच्या सेवेत असलेल्या भुजबळ बंधू यांच्या आपुलकी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये। यांची खासियत अशी आहे की यांच्या इथे घरगुती पद्धतीचे जे चुलीवरचे जेवण आहे ते मिळते। यांच्या ब्रांच जवळ कर्वेनगर, पुणे बानेर, खेड शिवापूर इथे आहेत। पण आज आपण आलो आहोत नारायणगाव यांच्या मेन ब्रांचला। यांची खासियत एक डिश जी आहे की स्पेशल खरडा चिकन थाळी आणि स्पेशल मटन थाळी ही टेस्ट करण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत। चला तर आपण बघूया यांचं हॉटेल आणि हॉटेलमध्ये असलेले जी स्पेशल चिकन खरडा थाळी आणि स्पेशल मटन थाळी ह्याची चव। चला आपण पाहू शकतो स्वतंत्र अशी फॅमिलीसाठी बसण्यासाठी बैठक व्यवस्था आहे। तसेच बाहेरच्या पोर्च मध्ये देखील बसण्यासाठी व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था। खूप छान असा हा सेटअप आहे। लहान मुलांपासून ते जसं वयस्कर माणसं असतील, आपल्यासारखे जे असतील ते यंग जनरेशन, खूप छान असं बैठक व्यवस्था आहे यांनी अरेंज केलेली। पाहू शकतो बाहेरच्या पेस मध्ये पण खूप छान अशी बैठक व्यवस्था आहे बसण्यासाठी। फॅमिली सोबत पण बसू शकतो आपण। खूप छान अशी बैठक व्यवस्था, खूप गार्डनियस आहे असं। बाहेर वातावरण देखील खूप छान आहे। पाहू शकता आपण मस्त असं ताट आहे। ताटात कांदा लिंबू तर आलेला आहे। आता एक एक डिश येईल। स्पेशल चिकन खरडा, वाव। झणझणीत असा लाल तरीचा रस्सा, वरतून मस्त अशी कोथिंबीर। छान असं सूप आहे गरमागरम। आपण पाहू शकता इथं चिकन खूप मस्त, वाव। स्पेशल अशी चुलीवरची ही भाकर पण पाहू शकता तुम्ही। आपली घरगुती भाकर जशी राहते एकदम कडक आणि मोठी, एकदम घरगुती जशी भाकर, आपल्या आईच्या हातची जशी भाकर राहते तशी ही भाकर दिसते। एकदम छान अशी प्लेट आपली ही सजते, खूप मस्त असं पाहू शकता तुम्ही। भुजबळ बंधू आपुलकी फॅमिली रेस्टॉरंटचे मालक विजय भुजबळ काका, नमस्कार काका। आज आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये आलो आहोत। खूप छान असं वाटतं तुमच्या हॉटेलमध्ये। पण काका मला आज तुम्हाला हे प्रश्न विचारायचे की तुम्ही हे हॉटेल कधीपासून चालू केलंय आणि काय आवड तुम्हाला का, किंवा तुम्हाला जे काही आता कस्टमर येतात त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? अच्छा, हॉटेल 26 वर्षापूर्वी हे हॉटेल मी चालू केलं। म्हणजे सुरुवात एकदम छोटीशी होती, 4 टेबल पासून सुरुवात केली होती आणि एकदम झोपडी सुरुवात केली होती। झोपडी म्हणजे कम्प्लीट झोपडी अशी होती की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली जनावर जशी बांधतात त्या झोपडीमध्ये तशी झोपडी सुरुवात केली होती ती हॉटेल। तिथनं सुरुवात झाली आणि जसं जसं कस्टमरचा रिस्पॉन्स मला मिळत गेला तसं तसं ते हॉटेल पुढे पुढे रन होत गेलं। त्या पिरियडला माझी 2 छोटी मुलं होती, ती एकदम छोटी असताना मी हॉटेल हे चालू केलं। नंतर कॉलेजला गेल्यानंतर मुलांना त्याच्यातली आवड चालू झाली। मग त्यांनी हॉटेलमध्ये इंटरेस्ट दाखवला आणि मग हे हॉटेल टाकलं। आणि शेवटी एक प्रिन्सिपल आयुष्यात असं ठेवलं की जिथे पैसा तिथे घुसा, हा मार्ग मी अवलंबला। तो मार्ग असा होता की त्याच्यात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नये आणि दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारची आपल्याला नावं ठेवता कामा नये, वाम मार्ग पाहिजे। अरे वा। मगाशी आपण सांगितलं की ह्यांच्या खूप काही ब्रांच आहेत, ही जी नारायणगाव मध्ये जी आहे ती मेन ब्रांच आहे, पण बाकीच्या ब्रांचचा विस्तार कसा झाला काका, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
मग मुलांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मुलांनी हा विचार केला की आपणही हॉटेल धंद्यात पडावं, आणि त्याच्याप्रमाणे मग आम्ही सुरुवात केली. मग ही जी ब्रँच आहे ही मदर ब्रँच म्हणून ठेवली. पुण्यात जो चिरंजीव आहे, पुण्यातल्या चिरंजीवानी करवीनगरमध्ये एक ब्रँच काढली, तिलाही चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला. मोठा मुलगा तीही ब्रँच सांभाळायचा. त्याच्यानंतर इथे लोड वाढल्यानंतर मग आम्ही बायपासला एक नवीन ब्रँच काढली, तीही चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स करायला लागली. तर अशा प्रकारे आम्ही या ब्रँचेस वाढत गेलो. त्याच्यात आम्ही एक फ्रँचायझी देऊन टाकली बानेरला, आणि मग सगळं सॅग्रिगेशन एका ठिकाणी केलं की सगळ्या ब्रँचेसला मसाले हे एका ठिकाणी जायला पाहिजे. म्हणजे प्रिपरेशन मध्ये किंवा चवीमध्ये कुठलाही फरक, 19-20 फरक हा थोडा पाण्याचा पडतो, फिल्टर पाण्याचा किंवा ग्रामीण भागातल्या पाण्यात. बाकी चेंजेस कुठलेच होत नाही प्रिपरेशन मध्ये किंवा चवीमध्ये, आमच्या कुठलेच चेंजेस होत नाही. एक मेन ब्रँच मधनं सगळ्या हॉटेलांना मसाला इथनं जातो आणि ते पुरवण्याचं काम मी करतो, मुलांच्या दोन्ही हॉटेलला आणि फ्रँचायझीला पण. जे आपण पाहू शकतो, ब्रांचेस जरी कितीही असल्या किंवा आता त्यांच्या 4 ब्रांचेस आहेत किंवा इथून पुढे ते वाढवते, पण काकांचं एकच जे महत्वाचं जे म्हणजे एक आहे की ते जे काही मसाले लागते ते त्यांच्या हाताने, त्यांच्या जे म्हणजे बोलतो ना आपण व्यवस्थापन करून ते स्वतःच ते प्रोव्हाइड करणार, हे मात्र काकांचं नक्की आहे. खूप छान विचार आहेत काका तुमच्या, आणि खूप छान वाटलं खरंच. खूप छान व्यवस्था जी आहे आणि जी टेस्ट जी आहे ती आज आम्ही ते चव करणारच आहोत. पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर आम्ही तर नक्की विजिट केले, एकदा नक्की तुम्ही पण विजिट करा. आपली ही चिकन थाळी आपल्या सोबत समोर आलेली आहे. मी आता त्याचा आस्वाद घेते. हे चिकन मस्त असं लिंबू, भाकर, छान अशी टेस्ट आहे. नाही जास्त तिखट, नाही कमी तिखट, खूप परफेक्ट अशी डिश आहे. म्हणजे लहान मुलं अगदी चवीने खाऊ शकतात अशी चिकन रस्सा आहे. तर आपल्यासोबत या ताई पण आहेत, आपण त्यांनाही विचारूया की त्या कुठून आल्या होत्या आणि त्यांनी काय ऑर्डर केलं आणि नक्की काय टेस्ट त्यांना आवडली. ताई नमस्कार. आमच्या खादडजोडीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ताई तुम्ही काय ऑर्डर केली होती म्हणजे तुम्ही ह्या हॉटेलमध्ये आलात आणि काय ऑर्डर केली तुम्ही डिश आणि चव कशी वाटली तुम्हाला? आम्ही चिकन थाळी ऑर्डर केली होती. म्हणजे आम्ही आता सेकंड टाइम आलो इथे, म्हणजे फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा पण आम्हाला फार आवडलं होतं, त्यामुळे इथेच आलो आणि खूप छान होती टेस्ट वगैरे. कुठून आलात ताई तुम्ही? आम्ही घोडेगाववरून आलोय, मनसर घोडेगाववरून. हो पाहू शकता एक छोटी बच्चू पण एक खूप छान असं एन्जॉय करते ती डिश. चिकन खाल्लं, चिकन खाल्लं, चिकन खाल्लं. माझं नाव जगन्नाथ मोहन थोरात, राहणार संगमनेर. सध्या जे आपले बाळासाहेब थोरात मंत्री जे आहे, मी त्यांच्या वडिलांच्या गाडीवर भाऊसाहेब थोरात यांच्याबरोबर मी बॉम्बेला 20 वर्ष काढले. आता मी आमचे SMBD डेंटल कॉलेजचे जेवढे डॉक्टर असतात, डिसेन इन्स्पेक्टर, बाकीचे डॉक्टर, यांना मी बॉम्बे पुन्हा ज्या ज्या ठिकाणी मी घेऊन जातो आम्ही इथं जेवायला थांबतो. तर आम्ही स्पेशल मटन थाळी त्यांना फार आवडते. दिल्लीचे लोक, हैदराबाद, केरळ, बेंगलोर सगळे लोक इथे जेवायला थांबतात. आम्ही तर टेस्ट केली भुजबळ बंधू यांच्या आपुलकी फॅमिली रेस्टॉरंट येथील स्पेशल चिकन खरडा डिश आणि स्पेशल मटन खरडा थाळी. खूप छान आणि उत्कृष्ट अशी चव आहे. आम्ही तर नक्की टेस्ट केली, तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या नारायणगाव मधील भुजबळ बंधू आपुलकी फॅमिली रेस्टॉरंट. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या खादाड जोडी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा.